वेगवान स्वरूपात। पण त्यापूर्वी ही एक ब्रेकिंग बातमी। अमित शहांसोबत बैठकीचा तिसरा टप्पा सुरू झालाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यात बीकेसी इथं बैठक सुरू झाली आहे। बंद दाराआड ही बैठक सुरू आहे। शिवसेना आणि एनसीपीतील जागा वाटपावरती असलेल्या तिढ्यावरती या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याची माहिती मिळतेय। जागा वाटपाबाबतचा जो तिढा आहे तो सुटण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीची 17 जागांची मागणी आहे। कोणकोणत्या जागा आहेत पाहूयात। नाशिक, दिंडोरी, मुंबई उत्तर पूर्व, ईशान्य मुंबई, गोंदिया, भंडारा, हिंगोली, धाराशिव, रायगड, कोल्हापूर, बुलढाणा, माढा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर आणि गडचिरोली। राष्ट्रवादीने या 17 जागांची मागणी केली आहे। याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांच्याकडून। तुषार, आपण पाहतोय अमित शहांसोबत बैठकीचा असा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे। आताचे काय अपडेट हाती येतात? स्नेहल, आपण जर पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत अमित शहांची पुन्हा एकदा बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीचा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे। आपण जर पाहिलं आतापर्यंत तर काल रात्री सुरुवातीला 10 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक पार पडली होती। त्यानंतर सकाळी पुन्हा 10:30 वाजता बैठक पार पडली होती। मात्र दोन्ही बैठकांनंतर राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल या दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी आपल्याला नाराज असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे शेवटचा टप्पा आता रिलायन्स जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अमित शहांची आता भाषण संपलेलं आहे आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे, अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत बंद दारात बैठक सुरू झालेली आहे। गेल्या 20 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे वारंवार अमित भाईंना मागणी करतात की आम्हाला जागा वाढवून द्या, आम्हाला जागा वाढवून द्या। मात्र अमित शहा आपल्या मतावर ठाम आहेत। ते कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीत आणि ते जागा जास्तीत जास्त सोडण्यास तयार नाहीत। अमित शहांच्या हातामध्ये आपल्याला कागद असल्याचं पाहायला मिळत आहेत। ते त्यांना सर्वेक्षण दाखवतात, प्रत्येक उमेदवाराचं त्यांच्या मतदारसंघातलं काम दाखवतात। त्यामुळे नो रिस्क धोरणावरती अमित शहा राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल या गटाला ज्या विनिंग सीट आहेत त्याच विनिंग सीट देताना पाहायला मिळणार आहेत। मात्र प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची आता या बैठकीमध्ये एंट्री झालेली आहेत। स्वतः प्रफुल्ल पटेल आणि अमित भाईंचं हे जुनं नातं जरी असलं तरी प्रफुल्ल पटेल आपल्याला पुन्हा एकदा विनवणी करताना पाहायला मिळत आहेत। त्यांच्या या ठिकाणी विनंतीला कितपत या ठिकाणी यश येते ते पाहावं लागणार आहेत आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार या गटाच्या जागा वाढतायत का ते पाहावं लागणार आहेत। कारण की आताच्या बैठकीमध्ये भाजपाचे कोणतेच नेते नाही आहेत। फक्त आताच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांचे प्रमुख नेते आणि या ठिकाणी मंत्री असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अमित शहा पुन्हा एकदा यांचं म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतर आपली काय भूमिका स्पष्ट करतायत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी तुषार, ही जी बैठक आहे ही बैठक महत्त्वाची आहे। या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तुषार, या बैठकीचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।